नमस्कार, मुंबई गुन्हे टाइम्सवर आपले स्वागत. आरेचे अधिकारी की भूमाफिया? महाराष्ट्र शासन आरेच्या जमिनीवर वादग्रस्त एसआरए भूखंड घोटाळा. आरेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत शिपूरकर यांची खातेनिहाय चौकशी व्हावी, स्थानिकांची मागणी. ज्यांच्यावर आरेच्या सुरक्षेची जबाबदारी, आरेच्या स्थावर जंगल मालमत्तेचे संरक्षण करण्याची जिम्मेदारी, मात्र त्यांच्याकडून पदाचा दुरुपयोग, शासनाच्या महसुलास खिंडार. चौकीदार ही चोर है, जनतेचा थेट आरोप. यांचा भ्रष्टाचार उघडकीस करणारे समाजसेवक, दक्ष नागरिक, पत्रकार यांची सुरक्षा धोक्यात. एका पाठोपाठ एक भ्रष्टाचाराचे पुरावे देऊन सुद्धा शासन प्रशासन ढिम्म. अखेर श्रीकांत शिरपूरकर यांना वाचवतोय कोण? कोण आहे पडद्यामागचा मास्टरमाइंड? अखेर यांना कुणाचे वरदहस्त? स्थानिक जनतेचे प्रश्न. की आरेचा भूखंड भ्रष्टाचार उघडकीस आणल्यामुळे आणि भविष्यामध्ये जर आमचं जीवाला मला व माझ्या सहकार्यांना जर जीवाचं जर बरं वाईट होत असत तर याचं कारणीभूत फक्त बिल्डर व RSCO श्रीकांत शिपूरकर साहेब हेच असतील. यांनी जे सांगितलं त्या प्रकरणात मलाही देखील अटकवण्याचा प्रयत्न केला जात होता. आमचं हेच म्हणणं आहे की जे भ्रष्ट अधिकारी आहेत व भ्रष्ट जो विकासक आहे यांना मी सांगू इच्छितो आणि पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की आम्ही जो हा भ्रष्ट जो कारभार आम्ही उघडकीस आणला त्याबाबत आमच्यावर कुठल्याही प्रकारचे गुन्हे नोंद करून ते लोक आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करतील, आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतील. उद्या समजा आमच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर ते सर्वस्व जबाबदार आरे प्रशासन श्रीकांत शिपूरकर व विकासक जे ब्रिकस्टोन कंपनीच्या माध्यमातून SRE प्रकल्प राबवत आहेत हे असतील. नमस्कार, मी भानुदास सक्ते. मी पुन्हा एकदा मुंबई गुन्हे टाइम्सच्या माध्यमातून लोकांना सांगू इच्छितो की सारीपुतनगर येथील हनुमाननगर येथे SRE प्रकल्प राबवण्यात येत आहे. प्रकल्पामध्ये जागा प्रकरणी अजून काही क्लिअर भूमिका आरे प्रशासनाचे CO मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत शिपूरकर यांनी कुठल्याच प्रकारची भूमिका घेतलेली नसून ती जागा आज डेव्हलप करण्यापासून वंचित आहे. माझं विकासक व श्रीकांत शिपूरकर CO यांना सांगू इच्छितो की त्या जागेच्या बाबतीत जो काही प्रश्न आज आमच्या समोर आलेला आहे तो लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करावा व तेथील जनतेला जे घरापासून घर खाली करून त्यांना बेघर करण्याचा प्रयत्न चालू आहे हा लवकरात लवकर थांबवा. नमस्कार, मी अविनाश राठोड. मी आज मुंबई गुन्हे टाइम्स जे गेल्या टायमाला आम्ही एक न्यूज तयार केलं होते त्या लोकांनी, कारण का त्यांनी जे आमच्यामधली तळमळ ती बघून आमच्यापर्यंत आले आणि सत्याची बाजू मांडणारे जे मुंबई गुन्हे टाइम्स आहेत त्यांच्या माध्यमातून मी आज असं सांगण्यात येतोय की त्या ठिकाणी ठिकाणी आजपर्यंत आम्ही जेवढे पण पेपर डॉक्युमेंट जेवढे पण तयार केलेले आहे RTI करून काढलेले आहेत त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये निदर्शनामध्ये येतं की हे जागा फक्त आरे आणि आरेचीच आहे. त्याच्यानंतर आम्ही काही पत्रव्यवहार केल्याच्या नंतर जे 24/7/2026 या रोजी आमची म्हणजे मोठी सभा लावली होती. त्याच्यामध्ये जॉईंट कमिशनर, त्याच्यानंतर BMC, MIDC, त्याच्यानंतर भू अभिलेख असे सगळ्यांना त्याच्यामध्ये म्हणजे बैठक घेतली होती. त्या बैठकमध्ये सुद्धा त्यांनी सविस्तर सांगितलं होतं की याच्या पुढे बिल्डर हे त्या ठिकाणी जर काम करायचं असेल तर या जागेचं पूर्ण शहानिशा करून त्याचे पूर्ण डॉक्युमेंट्स पूर्ण क्लिअर झाल्याशिवाय तिथे काम करू नये असे आपले पेरी कमिशनर यांनी पण आदेश काढला होता. त्याच्यानंतर आम्ही सचिवांकडे गेलो. सचिवांनी सुद्धा आम्हाला त्या सविस्तर त्यांना म्हणजे सगळं क्लिअर केलं की बाबा या गोष्टी अशाच्या आहेत. हे जेवी लिंक रोड आहे, इथे MIDC आहे, इथे या साईडला आपलं मेट्रो आहे, नंतर मागं आपला आकृती आहे आणि मधली जागा तर आरेची आहे. कारण का हे चारी कोणे जे प्लॅटफॉर्म जे तयार झालेले आहेत ते चारी कोण्याचे प्लॅटफॉर्म हे आरे प्रशासनाने दिलेले त्यांना जागा, मग ही मधली पण जागा आरेचीच असणार. मग मला हे कळत नाही की आतापर्यंत हा बिल्डर सारखा बोलतोय की ही नाही MIDC जागा पण MIDC कडे देखील मी भेटलेलं आहे की MIDC स्वतः बोलतोय की ही जागा आमची नाही. कारण का 2006ला जो जॉईंट सर्वे झाला त्याच्यामध्ये पण नोंद आहे की आरेची जागा आहे. 2010ला पण सर्वे झाला त्याच्यामध्ये सुद्धा नोंद आहे की आरेची जागा आहे. पण मला हे कळत नाही की लोकांची दिशाभूल का करतायत. मला एवढंच बोलायचं आहे की आज दिशाभूल करून बिल्डर तिथे काही पैसे कमवण्यासाठी त्याची म्हणजे जे चाळ खेळतोय
ठीक आहे आम्हाला पण गरीब जे आमचे बांधव आहेत त्यांना या गोष्टीचं उद्या जाऊन नुकसान ना व्हावे म्हणून मी त्याचा पुढाकार घेऊन सगळ्या गोष्टी पुढे केल्या आणि आज पण करतोय. पण आता काही 2 दिवसा अगोदर असा काहीतरी प्रकार झाला की तिथे लोकांना डायरेक्टली जे बिल्डर म्हणजे सोसायटीच्या माध्यमातून लोकांना टॉर्चर देण्याचा प्रयत्न चालू केला. त्यांनी अशा प्रकारे टॉर्चर केला की म्हणजे तुम्हाला पैसे दिले, 5 लाख दिले तुम्हाला, तुम्ही रूम खाली करा आणि तिथल्या सोसायटीच्याच लोकांना त्यांनी तयार केलं की म्हणजे तुम्ही जाऊन भांडा. पण मी माझ्या बांधवांना सांगतो, सोसायटीच्या बांधवांना त्यांना सांगतो की हे मी तुमच्यासाठीच करतोय, कारण का हे तुमच्या येणाऱ्या भविष्य हा बिल्डर तुमचा हा संपवेल. कारण का ही आरेची जागा आहे, जर आरेच्या जागेमध्ये डेव्हलप नाही होणार मग तुम्ही उद्या काय करणार. आज तुम्ही पुढं 90% रूम घरं खाली गेलेत, खाली त्यांच्या भित्तीने, काही तिथे ठेवलेल्या कुंड, काही तिथे त्या ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या षडयंत्र तयार करून म्हणजे लोकांना त्रास देणं. आज आमच्याकडे जे आहेत माने, मानेचा पण असा प्रॉब्लेम झाला, त्याच्या घरी जाऊन त्याला म्हणजे धमकी देणं, मारणं, ह्या सगळ्या गोष्टीपर्यंत गेल्या होत्या. पण माझं एकच आहे की रहिवाशी जेवढे पण आहेत ते माझे आहेत, माझा त्यांच्याशी विरोध नाही. माझा विरोध फक्त बिल्डरा आणि त्याच्यानंतर आरे प्रशासनाचा श्रीकांत श्रीपूरकर साहेब, कारण का यांना सगळ्या गोष्टी माहिती होत्या तरी सुद्धा यांनी आतापर्यंत दखल घेतली नाही, ठामपणे उभे राहिले नाही आणि ठामपणे सांगितलं नाही की ही जागा आरेची आहे. पण आम्ही ठामपणे उभे आहो, आज पण आहो आणि राहणार, कारण का ही जागा आरेची आहे. या जागेवर आम्ही जन्म घेतलेला आहे आणि या जागेवर आम्ही मोठा झालेलो आहे आणि ह्या जागेचा कोपरा आम्हाला माहिती आहे की ही जागा आरेची आहे. पण श्रीपूरकर साहेब काही गोष्टीसाठी म्हणजे लोकांकडे दुर्लक्ष करत असेल तर श्रीपूरकर साहेबांना पण माझी विनंती आहे, साहेब कुठेतरी गरिबाचा न्याय निवारा करा. कारण का फक्त तुम्ही बिल्डरची म्हणजे गोष्टी मॅनेज झाल्यासारखं तुम्ही या गोष्टी आम्हाला निदर्शन आणून देऊ नका. कारण का तुम्ही असं आम्हाला वाटतंय की बिलाय तुमच्याशी बिल्डर तुम्हाला मॅनेज झालेला आहे. कारण का आम्हाला असा भास होतोय, कारण का आतापर्यंत आमची लोक बेघर झाली, 90% लोकांना बाहेर केलं. आम्ही पण आज तिथं आहोत, आम्ही लढतोय आणि लढा पूर्ण करणार. या मुंबई गुन्हे टाइम्सच्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतोय की बाबा सगळ्यांनी या, एकत्रित येऊन सगळ्यांनी या लढाला. मला प्रकल्पाचा विरोध नाही, मला या माझे मित्र जे भानुदास जे आहेत त्यांनाही नाही व माझे जे संघटित आहेत त्यांना पण नाही. प्रकल्प असावा असं पण तोंडी नसावा. प्रकल्प असावा तर लेखी असावा, कागदी असावा आणि प्रशासनाचा म्हणजे शासनाचा असावा. माझी एवढीच विनंती आहे, लोकांचे डोळे उघडावे लवकरात लवकर. आणि आता या टायमाला असा प्रकार झाला आहे की म्हणजे खोटे नाटे केस दाखल करणे, जसे आमच्या भानुदासजीवरती, म्हणजे त्या टायमाला हे त्या जागेवर नव्हते. तो आता आपले राकेश कोंडकर जे ते म्हणजे बिल्डरच्या माध्यमातून पुढाकार घेऊन लोकांना म्हणजे त्रास करणं, त्यांना टॉर्चर करणं, कधी म्हणजे यांना म्हणजे कुठल्या ना कुठल्या केसमध्ये अडकवणं, या गोष्टी म्हणजे षडयंत्र ते डोक्यामध्ये घेऊन ते रचवत आहेत. म्हणून खोटे गुन्हे करत आहात. त्याच्यामुळे माझी शासनाला, सचिवांना व मंत्री महोदयांना व RSCOंना माझी विनंती आहे, कळकळीची विनंती आहे की या लोकांनी लवकरात लवकर त्यांनी त्या जागेचा निवारण करावा. ती जागा आरेची आहे, MIDC आहे हे सिद्ध लवकरात लवकर करावे आणि आमच्या लोकांवरती जे अन्याय खोटे गुन्हे होत आहेत त्याची लवकरात लवकर MIDC चौकी या आरे चौकी याच्यामध्ये तुम्ही दखल घेऊन त्यांना सांगावे की जर आरेचा भूखंड भ्रष्टाचार उघडकीत आणल्यामुळे जे आणि भविष्यामध्ये जर आमचं जीवाला मला व माझ्या सहकार्यांना जर जीवाचं जर बरं वाईट होत असेल तर याचं कारणीभूत फक्त बिल्डर व RSCO श्रीकांत श्रीपूरकर साहेब हेच असतील. कारण आणि भविष्यामध्ये जर आमचं जीवाला मला व माझ्या सहकार्यांना जर जीवाचं जर बरं वाईट होत असेल तर याचं कारणीभूत फक्त बिल्डर व RSCO श्रीकांत श्रीपूरकर साहेब हेच असतील. मी मुंबई गुन्हे टाइम्सच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की जसं की अविनाश राठोड यांनी जे सांगितलं त्या प्रकरणात मलाही देखील अटकवण्याचा प्रयत्न केला जात होता. आमचं हेच म्हणणं आहे की जे भ्रष्ट अधिकारी आहेत व भ्रष्ट जो विकासक आहे यांना मी सांगू इच्छितो आणि पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की आम्ही जो हा भ्रष्ट जो कारभार आम्ही उघडकीस आणला त्याबाबत आमच्यावर कुठल्याही प्रकारचे गुन्हे नोंद करून
ते लोक आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करतील, आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतील. उद्या समजा आमच्या जीवाला काही बरं वाईट झालं त्याचे सर्वस्व जबाबदार आरोग्य प्रशासनाचे सीओ श्रीकांत सिपूरकर व विकासक जे ब्रिकस्टोन कंपनीच्या माध्यमातून SRA प्रकल्प राबवत आहेत हे असतील. आनंदपुर. मुंबई गुन्हे टाइम्सच्या माध्यमातून मी जाहीर करत आहोत की बाबा आमच्यावरती आता कुठे ना कुठे अन्याय होतोय, आमच्यावरती खोटे नाटे तक्रारी व आमच्या लोकांना त्रास देणं म्हणजे मोठ्या प्रमाणात चालू होत आहे. तर माझं सचिव साहेबांना माझी विनंती आहे, रामास्वामी साहेब आणि आपले मोहोड साहेब डेली कमिशनर यांना माझी विनंती आहे की तुम्ही तातडीने या भूखंडावरती जो घोटाळा होत आहे त्याच्यावर क्लिअरन्स लवकरात लवकर घ्यावे आणि आम्हाला आमच्या जीवाच्या बचावासाठी व पोलीस प्रशासन यांच्याकडे दखल घ्यावी व पोलीस प्रशासनाला पण आमची विनंती आहे की आम्ही एवढा मोठा भूखंड आम्ही याचा उघड करत आहोत तर आमचा जीवाला बरं वाईट करू शकतात, आमचा अपघात करू शकतात, आमचा किडनॅपिंग या आम्हाला कुठल्या खोट्या नाटक केसमध्ये आम्हाला अडकवू शकतात. तर माझी विनंती आहे, रामास्वामी साहेबांना विनंती आहे की लवकरात लवकर साहेब तुम्ही आम्हाला या गोष्टीचं निवारण करून द्यावे ही माझी नम्र विनंती.